टीव्ही सत्यमेव व्रतम। शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये भाजपा महिला कामगार आघाडीच्या वतीनं 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता बैठकीचे आयोजन केले होते। राज्य परिषद सदस्य तथा भाजपा महिला कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षा वर्षाताई खंदारे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजनेची सविस्तर माहिती दिली। वर्षा खंदारे यांनी सांगितले की औंढा नागनाथ तालुक्याची आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली। यामध्ये तालुक्यातील महिला उपस्थित होत्या। या महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। त्यामध्ये कामगार योजना, पंतप्रधान आवास योजना, लाडकी बहीण योजना असो, घरकुल योजना आदींची माहिती देण्यात आली। औंढा नागनाथ तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून आम्ही अशा प्रकारे शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना देणार असल्याची प्रतिक्रिया वर्षा खंदारे यांनी दिली आहे। आम्हाला वर्षाताई खंदारे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली असून आता आम्ही महिलांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेण्याची प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी दिली आहे। बोला जोरात। नमस्कार, मी अनिता बाबन खडोळे होते। मला म्हणजे महिलांविषयी ज्या योजना होत्या त्याच्यापासून आम्ही वंचित होतो। आम्हाला बरीच माहिती नव्हती। वर्षाताई खंदारे यांनी बरंच मार्गदर्शन चांगलं केलं, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली। लाडकी बहीण योजना आणि बांधकाम विभागातर्फे समाज कल्याण माध्यमातून पेटी आणि भांडे यांचा फक्त आम्हाला लाभ झाला, बाकी काही लाभ झाले नाही। आम्ही आता दुसऱ्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ घेतल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला जे भेटलं त्याच्याबद्दल आम्ही देवेंद्रजी आणि मोदी सरकारचे आभार मानतो। मी वर्षाताई खंदारे, राज्य परिषद सदस्य तथा कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष। आज आम्ही औंढा येथे एक आढावा बैठक घेतलेली आहे। ह्यामध्ये औंढा तालुक्यातील सर्व महिला इथे जमलेल्या आहेत आणि आम्ही त्यामध्ये त्यांना शासनाच्या विविध योजनाबद्दल माहिती सांगलेली आहे। त्यामध्ये घरकुल योजना असो, राशन असो, कामगार योजना असो, तसेच पंतप्रधान आवास योजना असो किंवा सन्मान निधी योजना असो, अशा आणि आता जे महिलांसाठी नवीन योजना सरकारने चालू केलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना असो, लाडकी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना असो, अशा एक नाही तर अनेक योजना महिलांसाठी सरकारने चालू केलेल्या आहेत। त्या संदर्भात आम्ही एक आढावा बैठक घेतलेली आहे आणि हे शासनाच्या योजना आम्ही या तालुक्यामध्येच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवत आहोत आणि या योजनाबद्दल माहिती सांगत आहोत। धन्यवाद। मी उषाबाई श्यामसुंदर पडोळे जळगावहून बोलत आहे आणि वर्षाताई खंदारे यांनी इथं औंढामध्ये मीटिंग घेतलेली आहे। त्याच्यामध्ये बरेच लाभ आहेत, हे लाभ पूर्ण घेणार आहे। मला भांडे भेटले, पेट्या भेटल्या आहेत, माझ्या लेकराची शिष्यवृत्ती पण भेटलेली आहे आणि मोदी सरकारचे धन्यवाद आणि देवेंद्र फडणवीसचे मला लाडकी बहीण आणि पगारीचा लाभ भेटलेला आहे आणि काही तरी लाभ मिळले तर घेईल आणि मोदी सरकारचे आभार मानतो।